दरम्यान आषाढी वारीसाठी पालख्यांचं पंढरपूरकडे आता प्रस्थान होत आहे। दरम्यान संत ज्ञानेश्वर महाराज पालखी कट्ट्याचं सुशोभीकरण या ठिकाणी करण्याचं काम हाती घेण्यात आलंय। संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी कट्टा संपूर्णपणे ग्रॅनाइटनं सजवण्यात आलाय। संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखींबरोबर अनेक शेकडो पालख्यांचं खरं तर पंढरपूरच्या दिशेनं आता खरं तर मार्गस्थ झालेल्या आहेत। आपण बघू शकतो की संपूर्ण पालखी मार्गावरती हरिनामाचा जयघोष आपल्याला गाणे ऐकायला येतो। मात्र तत्पूर्वी जर आपण बघितलं तर पंढरपूरमध्ये देखील खरं तर या वारीची आता तयारी सुरू झाली आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण बघू शकतो की जो ज्ञानेश्वर महाराज किंवा सर्व संतांच्या पालख्यांचा शेवटचा जो मुक्काम असतो तो वाखरी येथील जे पालखी तळ आहे याच पालखी तळावरती करताना शेवटचा मुक्काम असतो। आपण बघू शकतो की आता ज्ञानेश्वर महाराजांच्या जो पालखी ठेवण्याचा जो चौतार आहे चौताराला खरं तर ग्रॅनाइट लावण्याचं काम आता सुरू झालं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि या चौताऱ्यावरती खरं तर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी खरं तर इथे विसावत असते। त्यावेळेस जर आपण बघितली तर हा जो ओपन भाग आहे इथं खरं शितोळे सरकारांचा मोठा मंडप देखील इथं उभारला जातो। असं एकंदरीत हे सगळ्या कामाला आता वेग आलेला आपल्याला पाहायला मिळतं। पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश सर, रवी लवेकर, TV9।